सब जरूरतमंदों को देते हैं। आपको जो बच्चे थैंक यू वेरी मच। रास्ते पे उनको कैसे खाना वगैरह कहीं मिलता है, उनके पास रहते हैं, इन लोगों को दीजिए। नमस्कार, अमर खेरटकर या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। कशात बरेच राहायला पाहिजे मित्रांनो। मी आता आलो घाटकोपरला आणि घाटकोपरचा आमची दुसरी संकल्पना आहे रक्तदान शिबिर आणि माझ्यासोबत आहे संस्थेचे संस्थापक अभिभाऊ सगळो। आपला हा दुसरा प्रयत्न आहे, तर मला सांगा तुम्ही प्रयत्न आता किंवा प्रयत्न झाला आणि काही संकल्पना कशी तुमच्या नियोजन झाली सांगू? ॲक्च्युली हा जो प्रयत्न आपण सेकंड टाईमला करतो, लास्ट टाईमला आपल्याला भरघोस प्रतिसाद मिळाला होता, या टाईमला थोडासा कमी मिळाला आहे। ॲक्च्युली त्याच्यामागचं रिझन असं आहे की बरेच जण गावाला गेलेले आहेत किंवा बरेच जण बाहेर आहेत। प्लस असा हा टाईम जो आहे एप्रिल आणि मेचा की या वेळेला जास्त कोणी ब्लड डोनेशन करत नाही, कारण हीट जास्त असते ऑलरेडी आणि त्यातून प्रत्येकाला भीती असते की आम्हाला चक्कर आली किंवा काय झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार। तर तसं काही होत नसतं आहे, ते आपल्या मनाचा म्हणजे मनात भीती जी असते त्यामुळे ते होतं आपल्याला। बाकी आमचे प्रयत्न तर असे चालू आहेत की दर 3 महिन्याला आम्ही समर्पण ब्लड बँकेबरोबरच आम्ही ब्लड कॅम्प राबवणार आहोत, जेणेकरून इथे जे थॅलेसेमिया चा जो आजार आहे त्याचं निर्मूलन करण्याचं जे सत्कार्य समर्पण बँकेने घेतलेलं आहे, तर त्यामध्ये आमचा खारीचा वाटा असेल त्यांच्यासाठी, म्हणून आम्ही ही मोहीम राबवतोय। त्यामागचा उद्देश तो एकच आहे की थॅलेसेमियाचं पूर्ण निर्मूलन करायचं। धन्यवाद। युवा सेवा संस्था से कुछ लोग आए ब्लड डोनेशन के लिए। कल भी आए थे, करीब 8 लोग थे और आज भी आए, लेकिन गर्मी के कारण और कुछ लोग गांव जाने के कारण बहुत से लोग नहीं आ पाए हैं। लास्ट टाइम बहुत लोग ज़्यादा थे। अभी सिचुएशन ऐसे कि हमारे पास 140 बच्चे थैलेसीमिया बीमारी में, जिसे लास्ट टाइम मैंने बताया था, उन बच्चों को हर 12 से 15 दिन में जिंदगी भर खून चढ़ाना पड़ता है। लेकिन गर्मी के कारण, लोगों के बाहर गाँव जाने के कारण ब्लड डोनेशन कैंप भी नहीं हो पा रहे, और अगर होते भी है तो बहुत कम होते हैं। तो मेरी आप सबसे यही विनंती है कि कृपया आप लोग जब भी ये साइड घाटकोपर में आते हैं तो समर्पण में जरूर से रक्तदान कीजिए। आपका ब्लड पर्टिकुलर एक ही बच्चे को जाएगा, क्योंकि उन बच्चों के लिए अगर ब्लड नहीं रहेगा तो उनकी जिंदगी जोखिम में चली जाती है, क्योंकि ये उनका पेट्रोल के जैसा काम है। उनके लिए कहीं से ब्लड अरेंज करना बहुत मुश्किल होता है। तो आपके कारण किसी एक बच्चे को आप 15 दिन का जिंदगी दे सकते हो। तो अपना कीमती समय निकाल के ज़रूर से आइए और समर्पण में ब्लड डोनेट कीजिए। अगर आप कोकण सेवा समाज से हैं तो अपना नाम बताइए कि मैं इस समाज से हूँ। तो आपकी संस्था से जो लोग जुड़े हुए हैं उनको अनिल भाई हैं, बाकी भी 2 लोग हैं जिनका
मैं अपडेट कर लूँगी कि आपके यहाँ से आए थे, तो ज़रूर से रक्तदान कीजिए, इन बच्चों को आपकी ज़रूरत है। धन्यवाद। आणि करायचा विषय असा आहे की त्या मुलाला अडॉप्ट करायचं म्हणजे असं करायचं आहे की जर तुम्ही नाव दिलात आणि तुम्ही सांगितलं की मला ह्या मुलासाठी अडॉप्ट करायचं, तर मग त्या तुमचं ब्लड त्याच मुलाला जाणार क्रॉस चेक करून. ते जर एकदा सुरू झालं, एखाद्याचं नाव तुमच्या अकाउंटला आलं, तर मग ते तुम्हाला तुमच्याकडनं ते कायमस्वरूपी तुम्हाला ब्लड त्यातला द्यायचे. वर्षातून जे 3 वेळा ते 4 वेळा जे तुम्ही ब्लड डोनेट करणार, त्याला तुम्ही ह्या संस्थेला या ब्लड बँकला बांधले जाल, कारण तुमच्यावरती एक जीव जगतोय हे तुम्हाला त्यावेळेला ठेवायचं आहे. आज इथे गेलं, उद्या तिकडे गेलं, परवा तिकडे गेलं असं करून मन चालणार. त्याच्यामुळे त्यांना त्याची खात्री द्यायची की मी एका मुलाची जबाबदारी घेतो आणि मी ती पार पाडतो. अशा पद्धतीने एका मुलाला 2 जणांनी म्हणून जर दत्तक घेतलं तर त्या मुलाची पूर्ण म्हणजे जोपर्यंत तो आहे तिथपर्यंत त्याची ऍडजस्टमेंट होऊन जाते. त्यांच्यानंतर एक माहिती आहे, शक्यतो आम्ही संस्थेतर्फे ते करायचं प्लॅनिंग आहे. आता हे दुसरं ब्लड डोनेट शिबिर आहे. आता बरेचशी त्यांच्याकडनं माहिती घेतली आणि आता त्याचा प्रचार प्रसार करायचा आमच्याकडनं चालू. शक्यतो असं झालं तर त्या मुलाचं 2-4 वर्ष आयुष्य वाढतं आणि ते जर वाढवणं आपल्याला शक्य झालं तर आपल्याला ते करायचं. ब्लड डोनेट पण करू शकता. ब्लड डोनेटचा टायमिंग 15 ते 20 दिवसांनी ब्लड डोनेट प्रत्येक महिन्याला करू शकता असं. आता कारण मी ब्लड डोनेट केल्यामुळे मला माहिती पडलं की त्याने आता मला सांगताना तेच सांगितलं, ब्लड डोनेट केल्यानंतर 3 महिन्यानंतर ब्लड डोनेट करू शकता आणि ब्लड डोनेट केल्यानंतर 28 दिवसानंतर म्हणजे 1 महिन्यानंतर ब्लड डोनेट करू शकता. अशा पद्धतीने त्यांची प्रोसिजर आहे. आणि रेग्युलर चालणारा विषय आहे. तर सेकंड जो हे असेल तो ईस्टला होता, टावर मॅडमला त्यामध्ये दुसरी नवीन जागा घेतली आहे, त्या ठिकाणी दुसरं ब्लड शिबिर होईल माझ्या होते. तर माझं सांगण्याचा उद्देश आज की याच्यातून आता ज्याला जो अनुभव आला, ज्याने जी माहिती ऐकली त्याच माहितीचा जास्तीत जास्त प्रसार करतो. असं काहीच नाही की ब्लड डोनेट असेल तेव्हाच त्या ठिकाणी ब्लड डोनेट होतं असं काय. तुमचा एखादा माणूस तुम्हाला वाटतंय, तुम्ही जर त्याला समजवलं की अशी परिस्थिती आहे, अशा मुलांना असं ब्लड लागतं आणि त्याने येऊन जरी कधी महिन्याचे 30 वर्षाच्या वयामध्ये जरी केलं तरी चालतं. फक्त पहिल्या टायमिंगला ब्लड डोनेटला म्हणू शकतो त्याने 5च्या अगोदर यायचं, कारण डॉक्टर 5 वाजेपर्यंत असतात आणि त्यानंतर 5च्या अगोदर पूर्ण चेक करून बसत असेल तरच घेतात, नाही तर घेत. मग तो पहिल्या टायमिंगला जो येणारा व्यक्ती असेल तो आठवड्याभरात कधी आला तरी 5च्या अगोदर येणं गरजेचं आहे. आणि बाकीच्या टायमिंगला रविवारी पूर्ण दिवसभरासाठी असतात ते लोक आणि एका माणसाचं पण ब्लड देणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे प्रत्येकाने समोरच्या व्यक्तीला सांगताना किंवा स्वतः ब्लड डोनेट करताना